अंजली, काय सांगणार याबाबत? माझं नाव अंजली सतीश भोसले. मी आता 9वीमध्ये शिकत आहे आणि मला लाठीकाठी आणि तलवारबाजी खूप आवडते आणि मी त्यामध्ये सहभागीसुद्धा झाले होते. आणि आम्ही कालच सोलापूरला गेलो होतो, तिथे आमची निवड झाली होती आणि आम्ही तिथे खेळायला गेलो होतो. त्यामध्ये 2रा क्रमांक येऊन आता जिल्हास्तरीयमध्ये माझा 2रा क्रमांक आला आहे. किती विद्यार्थी होते तिथे? 30 विद्यार्थी होते. मी MA MPED शिक्षक झालं आहे माझं. प्लस माझं तलवारबाजी खेळामध्ये NIS केला आहे, NIS केलेला आहे. त्याच्यामध्ये जी पट्याला राऊत 16 महिने NIS करून आलेलो आहे. अंजली स्टुडंट असून तिची परवा दिवशी विभागीय स्तरामध्ये निवड झालेली आहे फेन्सिंग या खेळात, तलवारबाजी खेळामध्ये. तलवारबाजी हा खेळ आपल्या पूर्वीच्यापासून चालत आलेला आहे. प्लस अंजली गेली 2-3 वर्ष प्रॅक्टिस करते माझ्याकडे. त्यानंतर जे रोजचे सराव 2.5-3 तास सराव चालतो. 29 संघ आले होते. 30 संघामध्ये अंजली 2रा क्रमांक पटकावलेला आहे. जिल्ह्यातून आले होते तर जिल्हा बाहेरून आले? जिल्ह्यातून 30 संघ आले होते. प्रशिक्षक म्हणून तुम्हाला काय सांगतो असं वाटतं? प्रशिक्षक म्हणून अंजलीचं एकंदरीत बघताना जर फॅमिली सराउंडिंग किंवा फॅमिली एकदम हे आहे, म्हणजे वडील हातावरचं मध्यमवर्गीय हातावरचं पूर्ण सध्या एकदम मध्यम वर्गातली मुलगी पुढे जाते, त्यातनं पंढरपूर तालुक्यातली मुलगी पुढे जाते. अभिमानास्पद गोष्ट आहे. ते खास करून आपली पंढरपूरची लाडकी कन्या थोडक्यात रुक्मिणी म्हणायला काय हरकत नाही आपल्या पंढरपूर. सध्याची जी तारिणी आहे, महाराणी आहे, रणरागिणी आहे. तुमच्यापाशी आता किती विद्यार्थी येतील प्रशिक्षण घेणारे? माझ्यापाशी असलं तरी आता प्रशिक्षण घेण्यासाठी 60 विद्यार्थी तरी आहेत. तिच्या 60मधून माझी 5 मुलांची निवड झालेली आहे. या खेळासाठी काही विशेष असं काही प्रावीण्य लागतं का? त्या खेळासाठी तलवारबाजी खेळासाठी स्वतःचं साहित्य लागतं. म्हणजे सॉड असतील तर 3 प्रकार पडतात. एक इटकी असेल, फॉईल असेल, सेबर असेल. प्रत्येकाची तलवारी वेगळ्या, म्हणजे साहित्य वेगळं, मास्क वेगळं, कॉस्ट्यूम वेगळा. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय आव्हान कराल? ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आपण ग्रामीण कुठेच कमी पडत नाही, कारण आपलं ग्रामीण राहणीमान शहरीपेक्षा कधीही चांगलं आणि आपण कायम नॅचरल राहतो. नॅचरल खातो. शहरी कसं पिझ्झा बर्गरवरचं जीवन झालेलं आहे. सरकारकडून काय तुम्हाला मानधन दिलं जातं का किंवा खेळाला प्रोत्साहन म्हणून काय दिलं जातं का? आर्थिक मदत म्हणून काय दिली जाते का? क्रीडा विभागाकडून भरपूर मदत मिळते. आजपर्यंत आम्ही क्रीडा विभागाकडून प्रत्येक विद्यार्थ्याला व प्रशिक्षकाला मदत मिळते. आजपर्यंत आम्ही कोणतीही मदत न घेता सेल्फ स्वतःच्या जीवावरती आम्ही आज एवढं सराव करताना अथवा प्रत्यक्षित करताना त्यावेळेला काय काळजी घेता आणि ते कॉस्ट्यूम कसं वापरलं जातं? सराव करतेवेळी आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याची प्रत्येक बारकाईने काळजी घेतली जाते की जेणेकरून त्याला लागू नये. तिचे कॉस्ट्यूम असतात, तिच्या स्वतः साईडला थांबून तिच्यासोबत थांबून जेणेकरून तिला कोणत्याही प्रकारची इजा वगैरे काही होऊ नये याची काळजी आम्ही एकदम बारकाईने बघून घेतो.